तर शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकता की कपाशीची वाढ ही जवळपास आपल्या कमरेपर्यंत झालेली आहे। काही शेतकऱ्यांची वाढ ही काही वरीवर नवीन आलेले असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, मी अश्विन राठोड, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा किसान कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्र हो, आज आपण पाहू शकतो सततचा पडणारा पाऊस विदर्भामध्ये आज जवळपास गेली 15 ते 20 दिवसापासून सतत पाऊस पडत आहे। याच्यामुळे परिणाम असं झालेला आहे की जमिनीमध्ये डिनायट्रिफिकेशन झालेलं आहे। डिनायट्रिफिकेशन म्हणजे कसं, आपलं जे नत्राचं जे लेवल आहे ते लिच आउट झालेले आहे। लिच आउट झालेले म्हणजे ते खालच्या थरापर्यंत पोहोचलेले आहे। सगळं अन्नद्रव्य आपले झाडाला पाहिजे त्या थरावर नसून ते खाली गेलेले आहे। तर या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे की कपाशीला योग्य अशी खतं द्यायची आहे। योग्य अशी खतं म्हणजे कोणती, आपल्याला जो दुसरा डोस आहे जर काही शेतकऱ्यांचं टाकणं झालं नसेल तर त्यांनी या स्टेजला देण्याचं फार महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या स्टेजला आपल्याला दुसरा खताचा डोस द्यायचा आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण फवारणी घेतो त्याच्यामध्ये आपल्याला नॅनो युरिया वापरायचा आहे। नॅनो युरिया आपल्याला प्रति पंप 80 ml वापरायचा आहे। त्याचनंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशीला ॲम्युनियम सल्फेट हे खताद्वारे द्यायचं आहे। ॲम्युनियम सल्फेट दिलं तर आपल्या झाडाला डायरेक्ट लागून झाडाची योग्य प्रकारे आपली वाढ होणार आहे। आपल्या शेतामध्ये जर कुठे पाणी साचून राहत असेल तर त्याची योग्य विल्हेवाट लावायची आहे। कपाशीला योग्य प्रकारे आपल्याला महाराष्ट्र ग्रेड 2 मायक्रोन्यूटन आपल्याला फवारणीद्वारे द्यायचं आहे, जसे की वनिता कंपनीचं सिक्वेल सेम 2। त्याचबरोबर योग्यरित्या आपल्याला वरखतं पण वापरायची आहे। वरखत वापरण्याबरोबरच आपल्याला शेतकरी मित्रांनो, इथं आपल्याला योग्य अशी टॉनिक पण वापरणं महत्त्वाचं आहे। इथं आपल्याला ॲमिनो ॲसिडची निवड करायची आहे आणि या स्टेजला आपला एक बुरशीनाशक घेणं फार महत्त्वाचं आहे, जसं की रोको किंवा ब्लू कॉपर। त्याचनंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशीला इथं ड्रिंचिंग करणं फार महत्त्वाचं आहे। जर ड्रिंचिंग आपण जर केली तर ते आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजेच ब्लू कॉपर अशा आपल्याला बुरशीनाशकाची निवड करायची आहे की जेणेकरून कॉपरमध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी चांगली असल्यामुळं सगळं अन्नद्रव्य आपल्याला झाडाला पुरवून देतो। तर त्याच्यामुळे आपल्याला ब्लू कॉपरची इथं ड्रिंचिंग करायची आहे, जसे की आळवणी करायची आहे। तर आपण जर इथं आळवणी केली तर आपल्याला प्रतिपंपाला 40 ते 50 ग्राम वापरणं फार महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुम्ही इथं ह्युमिक ॲसिड पण घेऊ शकता, सीवीड एक्स्ट्रॅक्ट, सागरिका झाला, त्याच्यानंतर टाटा बार किंवा बायोटाएक्स अशी टॉनिक इथं वापरू शकता। त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, या तिघांची आपण इथं ड्रिंचिंग करायची आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक ड्रिंचिंग सांगितलं, त्याचबरोबर खतासोबत ॲम्युनियम सल्फेट वापरायचं सांगितलं। त्याचनंतर आपल्या जमिनीमध्ये जर पाणी साठून राहिलं असेल तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आपण जर फवारणी घेत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये नॅनो युरिया, त्याचबरोबर इतर महाराष्ट्र ग्रेड 2 मायक्रोन्यूटन आपल्याला घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, शक्य तेवढं तुम्हाला याच्यातल्या जेवढ्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल तेवढंच आपल्या कपाशीच्या उत्पन्नावर फरक पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान, धन्यवाद।